करताना पाहायला मिळतील. एका बाजूनं गोगा 11 जीजी स्पोर्ट वाकळण. आज नामकरणामध्ये देखील परिवर्तन पाहायला मिळतं. खेळात किती परिवर्तन आपण पाहणार आहोत हे देखील पाहावं लागेल. तर त्यांच्या विरोधात खेळत असतानाचे वागेश्वर देसाई असे दोन नामांकित संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. दोघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. स्पर्धा आपण पाहताय जे गावदेवी क्रिकेट क्लब आगासन ब आयोजित गावदेवी चषक 2026 हे पर्व अनुभवता. पर्वातील आजचा हा दुसरा दिवस. पहिलंच पर्व या स्पर्धेचं. अतिशय धूमधडाक्यात या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतोय. आमचे यदुभाऊ मुंडे असतील, साथीने आमचे गुणसंख्या लेखक ज्यांची भरपूर मेहनत आहे. कालपासून जे सातत्यानं अतिशय चांगलं गुणसंख्या लेखन करतात तेजस मुंडे यांना आपण पाहतोय. नरेशजी मुंडे असतील यांचं देखील महत्त्वाचं योगदान या स्पर्धेच्या संबंधात आपल्याला पाहायला मिळतंय. तर त्या सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. दोन्ही संघांसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये मोरेश्वर पाटील आणि त्याच्या साथीनं फलंदाज आपल्याला विकास पाटीलला आपण पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं करण भोईरचा वापर पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ह्या हंगामात बऱ्याच ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी करण भोईरनं देखील केली आहे. या हंगामात भरपूरदा संधी देखील ॲज अ गोलंदाज त्याला जीजी स्पोर्टच्या माध्यमातून उपलब्ध देखील झाली आहे. तर आज पुन्हा एकदा त्याच्यावरती आशा अपेक्षा असतील त्या टीम वाकळ्यांच्या. आणि या संघाचा सध्या तरी स्ट्राईक गोलंदाज म्हणून ही भूमिका तो पूर्ण करत असताना पहिलं षटक. 2 पंच पुन्हा एकदा. काल देखील पूर्ण दिवसभर ज्यांची अतिशय चांगली पंचांची कामगिरी संदीपजी भाडे सर आणि राकेश सर हे 2 प्रमुख पंच आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. काही चर्चा सध्या ते खेळाडूंसोबत करत असताना दोन्ही पंचांना आपण पाहतोय. स्पर्धेचे नियम आपण पाहतोय. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते. सामना बरोबर सुटला तर प्रथमतः विकेट, त्यानंतर टॉसचा विचार होतोय. चेंडू 2 चॉईस चेंडू आपल्याला दिले जातात. त्यानंतर आयोजन करता जे चेंडू देतील त्या चेंडून आपल्याला खेळायचं आहे. चेंडू कोणत्या क्षणी हरवला, फुटला, विजला तर चेंडू नवीन देण्यात येईल याची दक्षता आपण घ्यायची आहे. आणि जो काही निकाल असेल तो निकाल अबाधित असेल त्या बॉलवरती याची देखील दक्षता आपण घ्यायची आहे. तर चला लवकर मॅचला सुरुवात करायची. आज एक अतिरिक्त मॅच आपल्याला पूर्ण करायची आहे. काल आम्ही सांगितलं होतं की टीम 9 वाजता आपण रिपोर्ट करा, त्यानंतर 9:30 पावणे 10च्या आसपास आपल्याला मॅच सुरू करायची होती. परंतु आता जवळजवळ 11:15चा अवधी व्हायला आलाय. म्हणजे आज वेळेच्या बाबतीत थोडीशी आपण मागे आहोत. तर आता थोडीशी घाई करायची आहे. पंच आपण देखील सातत्यानं ऑन करा. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना सुरू होण्याचा इशारा. षटक क्रमांक पहिलं. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज करण भोईरचा वापर. महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग ब्लास्टर ज्यांच्यावरती नेहमीच दारोमदार जे वागेश्वर देसाईची आपण पाहिली आहे. मोरेश्वर पाटील आणि विकास पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पिवनचं पहिलं षटक. 2 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर पाहायला मिळतात आणि दोन्ही क्षेत्ररक्षक डीपमध्ये ऑनसाइडला आपण पाहू शकाल. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि एक मिड विकेटला. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू ओव्हर द विकेटनं करण भोईरकडनं. पहिला चेंडू स्लॉक स्वीपचा नजराणा. बॉलला पाठवले स्क्वेअर लेगच्या दिशेनं. बॉल सीमारेषा पार. आला दमदार हिट. षटकार. फलातून सुरुवात. ज्या पद्धतीनं सुरुवातीला लवकर आली होती वॉर्मअप करत असताना थोडासा सराव मोरेश्वर पाटील यांनी केला आणि त्याचा कुठे का होईना फायदा मिळालाय असंच म्हणावं लागेल. कारण की आय सेट झालेत आणि पहिल्याच बॉलवरती एक तडाखेबंद षटकार मोरेश्वर पाटीलचा पाहायला मिळतो. गेली कित्येक वर्ष सातत्यानं याच पद्धतीची सुरुवात या खेळाडूकडनं आपण नेहमीच पाहिली. रिव्हर्स खेळायचं होतं. सरळ बॅटनं पहिल्या बॉलवरती षटकार पाहिला. त्यानंतर कदाचित पॉईंट शॉट डोक्यावरून खेळण्याचा इरादा त्याचा फसलाय. आधुनिक क्रिकेट आणि त्यामध्ये मॉडर्न डे क्रिकेटचे बरेचसे मॉडर्न फटके नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. परंतु फटके खेळत असताना शॉट सिलेक्शन तितकंसं महत्त्वाचं आहे. चेंडू कोणत्या लेंथ लाईनला आहे आणि तदनंतर आपला फटका त्या प्रकारचा यायला हवा. परंतु तसं घडलं नाही. अगोदर मन बनवलं होतं की रिव्हर्स खेळायचं आहे. तो प्रयत्न फसला. बॉल येतोय तो डॉट. षटकार नंतरचं हे प्रत्युत्तर करण भोईरचं. लोअर चेंडू फुल टॉस स्वीप. पुन्हा एकदा डीप मध्ये जीत भोईरला आपण पाहतोय. गुड फिल्डिंग. फक्त मिळेल ती सिंगल. एकाच ॲक्शननं चेंडूला उचलून फेकी. आणखी फिल्डिंगचा स्टँडर्ड नेहमीच आपण पाहिलंय. जेव्हा जेव्हा डीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपण खास करून पॉवर प्लेमध्ये जीत भोईर असतील, ऋषी असतील या खेळाडूंना आवर्जून पाहत असतो. आज देखील त्याच प्रकारे फील्ड सेटअप सध्या तरी पाहायला मिळतंय. काल ह्या खेळपट्टीवरती आपण पाहिलं सुरुवातीला गोलंदाजांचा बोलबाला राहिला होता. परंतु त्यानंतर फलंदाजांनी देखील दमदार फलंदाजी दाखवली होती. तब्बल 77चा उच्चांक
जय गावदेव कोळेगावचा. चांगला चेंडू, चेंज ऑफ द पेस. पहिला चेंडू सरप्राईज विकासला केलंय. कारण की विकासनं आतापर्यंत नॉनस्ट्राईक एंडवरनं पाहिलं होतं की चेंडू अतिशय वेगाने डिलिव्हर केले जात आहेत आणि कदाचित तोच अनुमान त्यानं लावला होता, परंतु तिथे फसलाय आणि पहिला चेंडू त्याच्या विरोधात डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 7 ही अंकावरती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. वर द विकेटनं करण. स्लोवर चेंडू आता फिक केलाय. बॅकफुटला येऊन जबरदस्त पंच. बॉल चाललाय तो डीप मध्ये. स्वीपर कव्हरला बॉल फरार. आलाय दमदार चौकार. आतापर्यंत 2 मोठे प्रहार आपल्याला करणच्या विरोधात. पहिला षटकार पहिल्याच बॉलवरती स्वागत झालं होतं मोरेश्वरकडनं आणि आता चौकार विकास पाटीलचा पाहायला मिळतोय. फुलोर लेनचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळायचं होतं, परंतु रिंगणाच्या आतमध्ये फील्ड सेटअप आहे आणि बॉलला अडवलं जाईल इनफिल्डमध्येच. तोपर्यंत अवधी होता. धाव एक कंप्लीट होते. सुरुवात चांगली आहे कारण की 2 मोठे प्रहार 2 सिंगलच्या मदतीनं मेंढबाद 12 अशी जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल ती जय वागेश्वर देसाईसाठी. कारण की ह्या क्रीडांगणावरती काल आपण पाहिलं सुरुवातीला धावा बनत नव्हत्या. 12च्या सरासरीनं जर 60 किंवा 65च्या आसपास धावा बांधल्या तर मात्र त्या धावा डिफेड होऊ शकतात. ह्या क्रीडांगणाचा तो इतिहास काल आपण पाहिलाय. कारण की धावांसाठी इथे झगडावं लागतंय. गोलंदाजी नेहमीच ह्या क्रीडांगणावरती अगदी यशस्वी होताना आपण पाहिलंय, परंतु आज काय घडेल, आज या क्रीडांगणावरती कोणता पक्ष आणि कोणत्या पक्षाचा बोलबाला राहील हे देखील पाहावं लागेल. जबरदस्त मेहनत या स्पर्धेसाठी. आणि खरं तर स्पर्धा 2 दिवसाची असली तरी देखील 2 महिने त्या स्पर्धेसाठी मेहनत करावी लागते आणि ती मेहनत पूर्ण करत असताना जे गावदेवी क्रिकेट संघ आगासन ब आपल्याला पाहायला मिळतोय. आणि की कोणतेही उपक्रम मग तो क्रीडा क्षेत्रातील असो किंवा सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील असो, जेव्हा तो राबवता तेव्हा मात्र त्या उपक्रमात आपल्याला भरपूर मेहनत पूर्ण करावी लागते. सोबतीनं ग्रामस्थांचं सहकार्य मान्यवर असतील आणि प्रत्येक संघ जो वेळेत येतोय त्याचं देखील कौतुक करायला हवं. ह्या साऱ्या काही गोष्टी मिळून एक चांगली स्पर्धा किंवा चांगला उपक्रम पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 जीत भोईर. लेफ्टम्मा राऊंड द विकेट न फटका फसलाय. झेलची शक्यता, परंतु गोलंदाज पोहोचेपर्यंत बॉलने टप्पा घेतलाय आणि धावा 2 मिळत आहेत. P2चं हे षटक आपण पाहतोय. फक्त 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात आणि कदाचित ती संधी साधायची आहे फलंदाजाला आणि त्या अनुषंगानं अटॅकिंग मोडमध्ये पहिल्याच बॉलपासून आता पाहायला मिळतो तो विकास देखील. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न त्याचा फसला होता, परंतु धावा 2 मिळतील. 2 धावफलक 14-14 या अंकावरती. इथे चांगला फटका आहे. गॅपमध्ये देखील बॉल चाललाय. डीप मधून धावून क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत गॅप मधून बॉल फरार. सीमारेषा पार. आला अप्रतिम असा चौकार. विकेट टिकवून खेळ सुरुवातीला पाहिला, परंतु आता त्यांना माहित आहे प्रतिस्पर्धी एक बलाढ्य संघ आहे आणि त्यांच्या विरोधात धावा गरजेच्या आहेत. अशा मोमेंटला मात्र आता बॅटचा फेस विकास देखील ओपन करत असताना आता देखील बॉलला खेचायचं होतं, परंतु अतिरिक्त बाहेर. पंच राकेश सर दर्शवतात की हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप ऑफ साईडला आहे आणि त्या कारणास्तव दंडित केलंय गोलंदाजाला. वाईटची एकदा. इथे देखील एज घेऊन बॉल मागे यष्टीरक्षकाच्या हातात विसावलाय. फलंदाज बाद. धक्का पहिला काळवे यांच्या माध्यमातून. विकास पाटील बॅक टू द डग आउट. त्या माध्यमातून सकाळ अगदी प्रसन्न करत असताना डीजे मास्टर देखील. आणखी मनाला प्रसन्न करणारी ही लोकगीतं खोळी गीतं आपण ऐकता. गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या रसिकांच्या मनावरती अधिराज्य ज्या गीतांनी मिळवले आणि कालपासनं हर्षिता डीजे साऊंड सिस्टम आपल्या समवेत जोडली आहे. काल आपण सचिन दादाला पाहिलं होतं, आज त्यांचे बंधुराज आपल्याला पाहायला मिळत आहेत.
निलेश दादा आहेत. फुल्लेंचा चेंडू दिशा दाखवत असताना अप्रतिम फटका. हिमांशू मात्रे मैदानात आलाय आणि आल्याला ठोकलाय त्यानं चौकार. या 4 धावफलक जात असताना ते आता 23 अंकावरती. जबरदस्त फटका. मागील 2-3 वर्ष सातत्यानं चर्चेत राहिलेलं हे नाव आहे हिमांशू मात्रे. जबरदस्त फटकेबाजी त्याची आपल्याला नियमित पाहायला मिळते. इथे देखील फटका सुरेख आहे परंतु क्षेत्ररक्षक पुढे सरकला. झेलची शक्यता. झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आपण नेहमी पाहत असतो. आज देखील हिमांशू म्हात्रेची खेळी मला आठवते. तुर्ब्याच्या मैदानावरती एका षटकामध्ये जवळजवळ 19 धावसंख्येची आवश्यकता होती आणि ती आवश्यकता त्यानं पूर्ण केली होती. जवळजवळ 3 षटकार त्यानं ठोकले होते खुटारीच्या अगेन्स्ट. आणि विशाल म्हात्रे जो फिरकीचा एक माहिर गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात हिमांशूनं केलेली ती कामगिरी असे जबरदस्त इनिंग त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आल्याला त्यानं चौकार ठोकला आणि त्यानंतर त्या खेळाडूला जीवनदान प्राप्त झालंय. त्याचा कितपत फायदा आणि त्याचा किती परिणाम वाकलनला भोगावा लागेल हे पाहावं लागेल येणाऱ्या कालखंडामध्ये. परंतु झेल सुटल्यानंतर एक धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण होते. धावफलकाचा विचार केला तर 24 या अंकावरती धावसंख्या पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू जागा बनवली. बॉलला पाठवलंय ते आता मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून हवाई यात्रेसाठी. बॉल सीमारेषा पार. बिग हिट षटकार. या षटकात देखील आक्रमण मोरेश्वर पाटीलचं पाहायला मिळालं. अंतिम बॉलवरती जीतच्या अगेन्स्ट षटकार ठोकत धावफलक पोहोचवले ते आता 30 या अंकावरती. पहिल्या षटकात 12 आल्या होत्या परंतु ह्या षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल 18 धावा. जीत भोईरच्या विरोधात हे आक्रमण आपण पाहिलं. विकेट जरूर त्याने मिळवली परंतु धावसंख्येची लयलूट त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळाली. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये वन्स अगेन करण भोईरला आपण पाहतोय. मागील कालखंडापासून तर आताच्या कालखंडापर्यंतचा परिवर्तन जर आपण पाहिला जे स्पोर्ट वाकणसाठी तर काही ठिकाणी निशांत भोईर सुरुवातीला गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला होता परंतु आता करणवरती जास्त विश्वास सध्या तरी दाखवत असताना गोगा 11 जी स्पोर्ट वाकळण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फुल्लेंचा चेंडू समोर प्रहार करत असताना परंतु क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑफला पाहायला मिळत आहेत. गुड फिल्डिंग फक्त मिळेल सिंगल. दुसऱ्या विकेटसाठी सध्या तरी भागीदारी बनवत असताना आपण मोरेश्वर आणि हिमांशूला पाहतोय. बॅटिंग लाईन अप मी म्हणेन नेहमीच जे वागेश्वर देसाईनं कित्येकदा दाखवलंय ज्या पद्धतीनं बाईटमध्ये कॅप्टन प्रवीणनं देखील म्हटलं होतं की बॅटिंगमध्ये कुठेही कमतरता नाही आहे परंतु मॅच सिच्युएशन अकॉर्डिंग खेळणं गरजेचं आहे. मॅचला घेऊन खेळायला हवं आणि सध्या तरी मोरेश्वरनं ते दाखवले. खराब बॉलवरती षटकार आणि सोबत सिंगल डबलनं इनिंग बिल्ड करताना मैदानाच्या आतमध्ये तो पाहायला मिळतोय. फुल्लेंचा चेंडू इथे फटका जरूर चांगला आहे. गॅपमध्ये देखील एका टप्प्यावरती बॉल सीमारेषेच्या दिशेनं रवाना होईल असं वाटलं होतं परंतु अंतिम मोमेंटला बॉलला रोखलं जीत भोईरनं. ही कमालीची फिल्डिंग. काल देखील एक जबरदस्त झेल आपण पाहिला होता आणि काल वाडेकरचा नीरज जो चर्चेत राहिला होता फिल्डिंगसाठी जवळजवळ 5 ते 6 कॅचेस त्यानं काल पूर्ण केल्या होत्या. हा काहीसा लेखाजोखा तुमच्यापर्यंत जरूर आम्ही पोहोचवण्याचं काम करू. इथे देखील सिंगल धाव पूर्ण केली जाईल. प्रयत्न चालवला होता सेकंडसाठी परंतु नाही धाडस करू शकले नाहीत कारण की बॉल हातामध्ये होता. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावफलकाचा विचार केला तर 34 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. करंट रायटम ओव्हर द विकेट न गोलंदाजी करत असताना फुल्लेंचा चेंडू खेचायचा होता. फटका फसलाय. झेलची शक्यता आणि टिपला झेल यष्टीरक्षक उमेशनं आणि संपला खेळ हिमांशू म्हात्रेचा.
यष्टांच्या मागे ऋषी भोईरला आपण पाहतोय, त्यानं टिपला हा झेल. खरं तर उमेश आणि ऋषी हे दोन्ही खेळाडू अगदी एक समान आपल्याला पाहायला मिळतात खेळताना. ज्या पद्धतीने त्यांची बॉडी लँग्वेज आपण पाहत असतो, परंतु सध्या तरी यष्टी रक्षण करताना आपण ऋषी भोईरला पाहतो आणि एक चांगला झेल त्यानं टिपलाय आणि या झेलनं हिमांशूला मात्र परतावं लागतं. न्यूमॅन आकाश मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होत असताना महत्त्वपूर्ण खेळाडू ज्या पद्धतीनं माहिती दिली होती विनोद सरांनी की ह्याच क्रीडांगणावरती आपल्या कारकिर्दीतील स्वप्नातील मालिकावीरची बाईक पटकवण्याचा बहुमान ह्या खेळाडूनं ह्याच क्रीडांगणावरती पूर्ण केला होता आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इनाट क्रमांक 4 चौथ्या नंबरवरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ज्या पद्धतीनं मी म्हटलं होतं की बॅटिंग लाईनअप अगदी खोळात आपल्याला पाहायला मिळते ती देसाईची. मागील 2 दशकं मी तरी म्हणेन सातत्यानं ही बॅटिंग लाईनअप आम्ही देखील पाहिली आहे. आवर्जून या संघाचा खेळ आम्ही जवळून पाहिला. ती लहान होतो तेव्हा देखील यांचे सिनियर्स ज्यांना आम्ही खेळताना पाहिलंय, सुखदेव काका असतील, त्यानंतर प्रमोद असतील, रिची असतील, त्यानंतर आपण दिलीप दादांना पाहिलं, हनुमान दादांना पाहिलं आणि त्यानंतर यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये दी आपल्या गावासाठी चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. करण भोईर वन्स अगेन पंचांना पार करून हाफ ट्रॅकर फुल करता आला नाही. या खराब चेंडू होता मी तरी म्हणेन. आणखी क्रिकेटच्या परिभाषेत जर आपण पाहिलं तर फुल लेंथ, हाफ ट्रॅकर आणि हाफ वॉली, बॅटच्या खालोखाल जो चेंडू आपण म्हणतो जिथे नेहमीच मोठे फटके पाहायला मिळतात, परंतु ते डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर आपल्याला 34 अंकावरती पाहायला मिळेल. या षटकात काहीसा कमबॅक ऋषीकडनं आपल्याला पाहायला मिळाला. इथे देखील चांगला चेंडू, ती जाग्यावरनं खेळायचं होतं, फुटवर्क नव्हतं. हा फटका दाखवत असताना पाण्याची मागणी केली जाते, पंच देखील दर्शवतायत लवकर पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा. ह्या षटकात कमबॅक खूपच सुरेख केला करण भोईरनं, कारण की धावा फक्त 4 खर्च केल्या आणि विकेट देखील हिमांशूची त्यानं मिळवल्या. म्हणजे खऱ्या अर्थानं ह्या षटकात पलटवार राहिला तो गोगा 11 जीजी स्पोर्ट वाकळणचा. आणि आता 3 षटकानंतर 34 पर्यंत मजल मारली आहे ती बॅटिंग करत असताना टीम देसाईनं. यानंतरचा पुढील सामना दिवा आणि त्यांच्या विरोधात पडले संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो, याची दक्षता दोन्ही टीम्सनं घ्यायची आहे आणि 5 षटकांचा खेळ जसा पूर्ण होईल टॉससाठी लगेचच आपण संपर्क साधायचा आहे. दिशेनं बॅक टू क्रिकेट. 3 षटकानंतर 34 धावा आणि 4थ्या षटकामध्ये ज्या गोलंदाजीची चर्चा आपण केली होती तो निशांत भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 गडी गमावलेत आणि महत्वाची बाब, जमेची बाब मी तरी म्हणेन की देसाईसाठी सलामीर मोरेश्वर पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं, 1 षटकार 1 चौकार, 2 षटकार माफ करा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. पहिला चेंडू खराब पाहायला मिळेल. धावफलक 1 न पुढे सरकत असताना 35 या अंकावरती. इथे देखील उडवलं बॉलला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे
बॉलला एक टप्पा फील्ड करण्याचा प्रयत्न त्याचा फसलाय आणि बॉल निघून जाईल सीमारेषा पार. खणखणीत असा चौकार. सात चेंडू आणि 17 धावसंख्येचं महत्वाचं योगदान देताना मैदानाच्या आतमध्ये आपण मोरेश्वर पाटीलला पाहतोय. काल 2 सलग कामगिरी आपण पाहिल्या होत्या. सलग 3 चौकार आणि 3 षटकार. कोळेगावच्या हरीश पाटीलनं सलग 3 षटकार तर अतुल भोईर वाडेकरचा ज्यानं सलग 3 चौकार टोकले होते. इथे देखील अगदी रडार मध्ये बॉल आणि बॉलवरती आक्रमण करत असताना बॉलला पाठवले सीमारेषा पार. इट इज अ मॅक्सिमम षटकार. दोन चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक आपल्याला पाहायला मिळतात. 46 धावा स्कोर कार्ड वरती. स्लोवर चेंडू आता मात्र पिक केलाय आणि आकाशनं बॉलला फेकून दिलाय समोर. अगदी 20 सेप मध्ये बॉल जाईल सीमारेषा पार. ह्यूज हिट षटकार. कारण की ह्या खेळाडूमध्ये गुणवत्ता आहे. बॅटिंगसाठी माहीर मानला जातो हा फलंदाज आणि त्यानं ठोकलाय महत्वाचा षटकार. आता देखील ह्या बॉलवरती चपराक लावायची होती परंतु लाईन वेज झाली. अगदी अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू ठेवला होता आणि डॉट ह्या षटकाची सांगता आपल्याला पाहायला मिळते. एंड ऑफ द 4th ओव्हर. स्कोर कार्ड 52-50 अप देखील झाली आणि आतापर्यंत 2 विकेट गमावलेत बॅटिंग करत असताना. जे वागेश्वर देसाईनं बाद होणारे फलंदाज सुरुवातीला आपण विकासला बाद होताना पाहिलं. त्यानंतर हिमांशू म्हात्रे बाद झाला आणि त्यानंतर जोडी जमली आहे मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक 4 चेंडू 6 वरती आकाश खेळतोय आणि त्याला साथ देत असताना मोरेश्वर पाटील ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. वैयक्तिक 26 या अंकावरती तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि सांघिक धावसंख्या आपण पाहतो 52 धावा म्हणजे निम्मा वाटा. अर्थात अर्धा वाटा सिंहाचा वाटा त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 व शेवटचं षटक आणि आता उमेश भोईरचा वापर या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्लॉग ओव्हरमध्ये उमेशवरती आता जबाबदारी टाकली जाते. किती धावा या षटकात खर्च होतील हे देखील पाहावं लागेल. आणखी काल आपण पाहिलं होतं एव्हरेज स्कोर जवळजवळ 50च्या आसपास पाहायला मिळत होता सुरुवातीला. त्यानंतर धावा बनल्या मागील काही सामन्यात. फुलोर लेनचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑनसाइडला बॉलला टर्न केलंय. डीप मधून मिड विकेट पुढे सरकलाय. सेकंडला चान्स. रनआउटचा धोका आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. रनआउटचा धोका पत्करला आणि मोरेश्वरला मैदान सोडावं लागतं. काल देखील महत्वाच्या क्षणाला ज्या पद्धतीनं कौसा संघाचा
निलेश भोईर बाद झाला रनआउटच्या स्वरूपात आणि तिथे मॅच टर्न झाली आणि वाडेकरनं बाजी मारली आहे. आज देखील मोरेश्वर पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. इथे मोमेंटम शिफ्ट होताना पाहायला मिळेल का? या विकेटनं धावसंख्येवरती रोख लावली जाईल का? असे असंख्य प्रश्न सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये भेडसावताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु याचं उत्तर येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला जरूरच मिळेल. नवीन फलंदाज ऋषी म्हात्रेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ठाणे जिल्ह्याचा ठाण्या वाघ म्हणून ज्या खेळाडूची ख्याती आपण पाहिली होती, प्रमोद म्हात्रे यांचे चिरंजीव मैदानाच्या आतमध्ये आता खेळण्यासाठी सुसज्ज होत आहेत. खरं तर ही तिसरी पिढी आहे. या अगोदर आपण सुखदेव काकांना पाहिलं होतं, तदनंतर आपण प्रमोद म्हात्रे यांना पाहिलं आणि त्यानंतर आता ऋषी म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. क्रिकेटची सेवा करत असताना हे कुटुंब, म्हात्रे कुटुंब, मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाला रिप्रेझेंट करताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका बाजूला उमेशनं जरूर एक सांघिक यश आपल्या संघाला मिळवून दिलंय. रनआउटच्या स्वरूपात मोरेश्वर पाटील बाद झालाय. चांगला चेंडू आल्याला प्रहार केलाय समोरच्या दिशेला, साय स्क्रीनच्या समोर. फिल्डिंग चांगली झाली आहे. असं वाटलं होतं बॉल निघून जाईल एका टप्प्यावरती सीमा पार, परंतु तसं घडलं नाही. रनआउटचा धोका पुन्हा पत्करला, परंतु आता ऋषी स्क्रीट झालाय आणि तिथे धोका टललाय मी तरी म्हणेन. आणि 3 धावा ह्या बॉलवरती पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 356 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. अब तक 56 ही धावसंख्या आणि खास करून स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न आकाश पाटीलनं केलाय. उमेशचं देखील कौतुक करावं लागेल, कारण की ते टोरमध्ये त्याच्यावरती संघानं विश्वास टाकलाय. अगदी अग्निपरीक्षा त्याला देखील द्यावी लागते. हार्ड लेंथला बॉल टाकलाय आणि तिथे मात्र एज अँड टेकन विकेट डाऊन. आकाशला परतावं लागेल. धक्का लागलाय तो आता चौथा. आतापर्यंत सध्याचा जो खेळ आपण पाहिलाय आणि ग्राउंड फिल्डिंगचा विचार केला तर आतापर्यंत 3 कॉडबॅनच्या माध्यमातून खेळाडू बाद झालेत आणि त्यापैकी 3 झेल ऋषी भोईरनं पूर्ण केलेत आणि रनआउटचा देखील विकेट त्याच्याच नावावरती आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे फिल्डिंगमध्ये देखील आपण टीमसाठी योगदान देऊ शकतो. सध्या तरी तो एफर्ट आपल्याला ऋषीचा पाहायला मिळाला. एक चांगला ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका आपण पाहतोय. आज जरी गोलंदाजी त्याने केली नसली तरी देखील जेव्हा जेव्हा संघाला गरज भासते तेव्हा तेव्हा चेंडू हातात घेऊन गोलंदाजीची क्षमता देखील ऋषीनं नेहमीच दाखवले आणि ॲज अ फलंदाज सलामीसाठी नेहमीच त्याचं योगदान अनेकदा आपण पाहिले. ह्याच संगमात जवळजवळ त्यानं मालिकावीरची पाईक देखील पटकावली होती सिद्धी करवळेच्या मैदानावरती. इथे देखील चांगला फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु व्यवस्थित बॉल बॅटचा संपर्क नाही आहे. नवीन फलंदाज त्याचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आपण प्रवीण यांना मैदानात पाहतोय. षटकातील चेंडू आतापर्यंत 4 समाप्त झालेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. कितीचं टार्गेट सेट होईल हे पाहावं लागेल. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 57 धावा स्कोअर कार्डवरती पाहायला मिळतात. सुरुवात अगदी धडाक्यात झाली होती. 2 षटकात 30 आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक वाखळणचा पाहायला मिळाला. फटका चांगला आहे, जबरदस्त फटका. अगदी आपल्या फेवरेट स्टाईलनं बॉलला पाठवले ते मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून सीमा रेषा पार. आलाय दमदार षटकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. शरीर यष्टी जरी कमी असली तरी देखील ज्या पद्धतीनं ती अटॅकिंग फटका त्यानं दाखवलाय आणि इथे देखील वन्स अगेन शेवट गोड केलाय. ऋषी म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये इतक्या लवकर मला का उतरलं होतं त्याचं उत्तर त्यानं दिलंय आणि शेवटचे 2 चेंडू आणि टार्गेट सेट करत असताना 2 षटकार त्यानं टोकलेत आणि या 2 षटकारांना मोमेंटम आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला आणि या शेवट गोडानं धावसंख्या पोहोचली ती 69 या अंकावरती आणि 70चा आता चॅलेंजिंग टार्गेट असेल ते गोगा 11 जीजी स्पोर्ट वाकळण समोर. आव्हान आता खऱ्या अर्थाने चॅलेंजिंग आहे, कारण की या अगोदर असं वाटलं होतं कमबॅक गोलंदाजांनी केलाय,
परंतु शेवटच्या बॉलवर 2 बॉलवरती येणारे 2 षटकार ह्या मॅचमध्ये खूप काही सांगून जातील. परंतु येणाऱ्या सत्रात कशा पद्धतीची बॅटिंग वाकलनकडनं पाहायला मिळेल, ह्या धावा चेस होतील की ह्या धावा डिफेंड होतील, हे ऐकण्यासाठी प्रथमतः मायक्रोफोनवरती आपण इन्व्हाइट करूया आमचे मार्गदर्शक आणि कल्याण डोंबिवलीतील एक नामांकित समालोचक म्हणून ज्यांना नेहमीच आपण ऐकत आलात आणि कल्याण डोंबिवली क्रिकेट समालोचन असोसिएशनचे सध्या विद्यमान अध्यक्ष देखील आहेत आमचे विनोद सर पाटील यांना आपण जरूर खेळाच्या दुसऱ्या सत्रात ऐकणार आहोत. तुर्तास मी इन्व्हाइट करतो दिवा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पडले संघ खेळणार आहेत. तर दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी लगेचच आपण संपर्क साधायचा आहे. तर उसरगर आणि साबे बघा, पुढचा सामना आहे VCC उसरगर वर्सेस आई जीवदानी क्रिकेट संघ साबे. तर उसरगरचे कॅप्टन येऊन थांबा आणि साबेचे कॅप्टन या लवकर. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी, का तर लॉट्स थोडेसे मागे पुढे झालेले आहेत आणि त्यामुळे आमचे कॉमेंटेटर साई यांनी दिवाने पडल्याची अनाउन्समेंट केली होती. पण मॅच उसरगर आणि साबेचे. स्वागत आहे सगळ्यांचंच पुनश्चा गावदेवी चषक 2026 या स्पर्धेमध्ये. दुसरा दिवस आयोजक आहे जे गावदेवी क्रिकेट संघ आगासन ब आणि अत्यंत सुंदर पद्धतीने हे आयोजन करण्यात आलेले आपण आहोत किंग मैदानावरती आणि विशाल म्हात्रे यांचे आगमन झालेले. तर स्वागत आहे विशाल म्हात्रे उर्फ ब्राव यांचं. फिल्डिंग लगेच लावून घ्या आणि ओपनिंग पेअर लवकर येऊ द्या. ऑलरेडी भरपूर उशीर झाला मॅचला. तर साबेचे कॅप्टन त्या ठिकाणी आलेले आहेत. तर किरण संपूर्ण टीम आहे. तर या उसरगचे कॅप्टन विशाल त्या ठिकाणी असणार आहेत टॉस दरम्यान. आणि टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन तर काळूराम मुंडे काका टॉससाठी या. काळूराम मुंडे या. तर विराज मुंडे देखील या ठिकाणी आले आहेत. स्वागत आहे विराज. सध्या विराज दुखापतग्रस्त आहे, क्रिकेटपासून दूर आहे, पण सातत्याने आपण त्याला जिममध्ये बघत असतो. KVS फिटनेसच्या माध्यमातून आपण एक लीगही बघितली होती का तर विराजने ती ऑर्गनाईज केली होती KVS प्रीमियर लीग. आणि त्या लीगमध्ये सगळे त्यांचे जिमचे सदस्य होते ते सगळे त्या ठिकाणी खेळताना आपण बघितले. शरीरसौष्ठवपटू म्हणून अनेक जण करिअर करतायत. आपण बघितलं निळजेचे ज्युनियर अजय ज्यांनी अनेक टायटल अलीकडच्या काळात जिंकलेले आहेत. कदाचित विराजही त्या दिशेने मार्गक्रमण करतोय की काय हा प्रश्न पडलाय, कारण सातत्याने. तर विराज हे आमचा लवकरात लवकर येईल या क्षेत्रात आणि यायला काय हरकत नाही. पण इथे यायचं असेल तर मग क्रिकेटपासून दूर व्हावं लागेल आणि दोन्ही गोष्टी करायच्या असतील तर मग फक्त फिटनेस ठेवून क्रिकेट खेळावं लागेल. पण पूर्णपणे जर बॉडी बिल्डिंग क्षेत्रात करिअर करायचं असेल तर तुम्हाला एक पर्याय निवडावा लागेल क्रिकेट सोडून. मग तुम्हाला तिथे फोकस करावा लागेल. टॉस साबेने जिंकलेला आहे. डिसिजन बघूया किरण काय सांगतात. पेंडिंग आहे. तर टॉस ब्रावच्या अगेन्स्ट गेलाय. बहुतेक बॅटिंगच करावी लागेल, पण बघूया काय घडतंय. रुद्र देखील तुम्हाला इन ॲक्शनमध्ये दिसेल. तर होऊया आपण मैदानाकडे. टार्गेट भलं मोठं आहे. 70 धावा चेस करायचे आहेत. जी स्पोर्ट्स वाकण संघाला ओपनिंग पेअर दाखल झालेली आहे.
ऋषी भोईर आणि नॉन स्ट्राईकला जीतला आपण बघतायत. भलं मोठं टार्गेट मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं की शेवटच्या ओव्हरमध्ये ऋषी मात्रेचे ते 2 षटकार आणि त्या षटकाराने मात्र या धावसंख्येला 69 पर्यंत घेऊन गेलेले आहे. बघूया 14ची सरासरी राखायची आहे. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी आपण बघतोय रितेश म्हात्रे. पहिलाच बॉल ऑन साइडला आनंद ग्राउंड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघा दोघेही तितके चपळ चतुर आणि वेगवान आहेत आणि त्यामुळे या दोघांमधलं कॉर्डिनेशन नेहमी आपण बघितलेलं आहे आणि खेळपट्टीवरती दोघेही फार वेगाने धावत असतात. सिंगल डबलचं महत्व या दोघांना माहिती आहे. 2 धावा स्टॅकिंगला ऋषी भोईर, नॉन स्ट्राईकला जीत भोईर. बॉलिंग मार्कवर रितेश. पलावासी टीमकडनं तयार. पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये काही चेंजेस त्या ठिकाणी करतायत. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेमध्ये आपण बघतायत एक फिल्डर तुम्हाला मिड विकेट आणि त्याचबरोबर एक स्क्वेअर लेगला तुम्ही बघताय. ओहो फाईन लेगच्या दिशेने फिल्डरला बीट करून चेंडू निघालाय पण दुसऱ्या बाजूने कव्हर चांगल्या पद्धतीने केलेले आहे. या दरम्यान आपण बघतायत या 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. काही खेळाडू तुम्हाला देसाईमध्येही नवीन दिसत आहेत आणि वाकणमध्येही तुम्हाला काही नवीन चेहरे बघायला मिळत आहेत. भरपूर टॅलेंट यंदाच्या अंगामध्ये आपण यंग टॅलेंट बघितले अनेक संघांमध्ये आणि या सगळ्यांना चांगली कामगिरी बघताना करता आनंद होतो. कारण डोंबिवलीचा क्रिकेटचा जो दर्जा आहे, क्वालिटी क्रिकेटचा दर्जा, हे सगळे पुन्हा एकदा तो निर्माण करतील, तो राखतील. थांबलेले त्या ठिकाणी रिलीज पॉईंटवरती मनामध्ये द्विधा मनस्थिती होती. कदाचित ओव्हर स्टेपिंगची मनामध्ये एक भीती होती किंवा तसं वाटलं त्यांना की हा बॉल चुकीचा येऊ शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झालेली ती म्हणजे 4 धावा. तेजस मुंडे आमचे ऑफिशियल स्कोरर, जे मॅनेजमेंट कमिटीमध्ये फार मोठी भूमिका तेजसची राहिलेली आहे. ड्राईव्ह करतायत. ऑन साईडला फिल्डर आहेत मिड ऑनच्या दिशेने. या दरम्यान आपण बघतायत ही 1 धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती 5. प्रति ओव्हर मागे 14 धावांची धावगती राखायची. रितेशने आतापर्यंत गोलंदाजी चांगली केली आहे. एकही मोठा फटका दिला नाही पण जीत स्ट्राईकला प्रथमच येतोय. बघूया जीत भोईर, ठाणे जिल्ह्याचा शूरवीर नाव त्याचं जीत भोईर तयार होतोय. स्टॅकिंगला बघूया 70च्या रन चेसमध्ये फार मोठी भूमिका जीतची राहणार आहे. पहिलाच बॉल फेस करत असताना रितेशचा ऑन साइडला व्यवस्थित आला नाही बॅटवर चेंडू. डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघतायत इमांशू होते, इमांशू मात्रे. या दरम्यान आपण बघतायत 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली 6 धावा. 4 चेंडू झालेले आहेत आणि अजूनही 2 चेंडू या ठिकाणी यावरचे शिल्लक आहेत. ऑन साइडला दोन्ही फिल्डर तैनात केले आहेत पॉवर प्लेमध्ये कारण दोन्ही बॅटर ऑन साइडला खेळणं पसंत करतात. पण बघूया ऋषी पुढचा बॉल फेस करतोय. उडवलाय अगदी सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चेंडू गेलाय पहिल्या टप्प्यात सीमारेषे बाहेर. चौकार. या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 10. पहिला चौकार ऋषीच्या बॅट मधून सरळ खेळले लॉग ऑनला. फिल्डर एक मिड विकेटला, एक स्क्वेअर लेगला आणि लॉंग ऑनचं क्षेत्र पूर्णपणे खाली होतं आणि त्या दिशेने ठोकलाय हा चौकार. रितेश पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. एखादा चौकार एखादा षटकार आला तर रिक्वायर्ड रन रेट तिथे राखता येईल. पुन्हा एकदा त्या दिशेने आणि हा देखील जाईल सीमा पार. 14ची गरज होती. प्रति ओव्हर मागे 14 आलेले आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सलगचे 2 चेंडू सीमारेषे बाहेर पाठवले अखेरचे आणि या 2 चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 14 झालेली आहे. वेळ जास्त घेऊ नका, एकत्रित येऊ नका. ऑलरेडी आपण जवळजवळ अर्धा 1 तास मागे आहोत. 8 मॅच जरूर आहेत आणि जीत मगाशी म्हणाले की भरपूर दिवस मोठा आहे, आता 8 मॅचेस कव्हर होतील. त्या खरं तर तो असं मुद्दा म्हणून म्हणाला कारण की त्याचे खेळाडू हे थोडेसे ऑन द वे होते आणि त्याच कारणास्तव
तो ते सांगत होता. पण त्यालाही माहिती आहे की उशीर जरूर झालाय, पण आमची मॅनेजमेंट कमिटीने कुठल्याही प्रकारची पॅनल्टी लावली नाही. देसाई संघाने कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही. हे सगळेजण एकमेकांना जवळून ओळखतात, मैत्रीचे संबंध आहेत. त्यामुळे आपण जर बघितलं तर एखादी दुसरी कमिटी असती तर कदाचित ती पॅनल्टी लागली असती किंवा ऑपोजिट टीमने तिथे ऑब्जेक्शन घेतला असतं, दबावही निर्माण केला असता आयोजकांच्या वतीने. पण मोरेश्वर आणि त्याच्या टीमने तशा प्रकारचं कुठलंही कृत्य केलं नाही आणि आयोजकांनी खऱ्या अर्थाने त्यांनाही माहिती आहे की हरकत नाही, आपण 8 मॅचेस कव्हर करू शकतो. थोडासा उशीर जरूर झाला आहे. तर धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाली म्हणजे 14 धावा. बॉलिंग मार्कवर बादलला आणलेले आहे. बादल जबरदस्त गोलंदाज आहे, पण समोर जीत भोईर आहे ओव्हर दी विकेट. ड्राईव्ह करतायत अलंग द ग्राउंड. चेंडू गेलाय काउ कॉर्नरच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतोय. ओहो, थ्रो ऑन दी स्टंप आणि बघा डोक्यावरती हात देतात. आय थिंक प्रवीणने हा चेंडू सोडून दिला होता का तर डायरेक्ट हिट होईल असं वाटलं होतं. जीतची विकेट फार महत्त्वाची माहिती आहे. या क्षणाला जीत चांगल्या फॉर्ममध्ये आणि एक असा संकटमोचक आहे ज्याने कित्येकदा वाकण संघाची बुडणारी नौका विजयाच्या किनाऱ्यावरती लावलेली आहे. आणि दोन्ही बॅटर चर्चा करतात एकमेकांशी आणि ते कॉर्डिनेशन दोघांमध्ये असायला हवं, ती समन्वयता दोन्ही बॅटरमध्ये असायला हवी. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा झालेल्या आहेत. बादल पुन्हा एकदा तयार. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, हलकस अपील, चेंडू मागे येतोय. अंपायर सांगतात की ऑफ स्टंपवरती ऑफ साईडला आउटसाईड दी ऑफ स्टंप हा इम्पॅक्ट होता. हा डॉट बॉल, चांगला चेंडू होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि रिव्हर्स हा त्याचा आवडता फटका आहे. त्या फटक्याने भरपूर धावा जीतला दिलेले आहेत, पण या फटका या ठिकाणी त्याला खेळता आला नाही, मिडल करता आला नाही, चेंडू टायमिंग झाला नाही आणि चेंडूची आपण लेंथ बघितली तर या फटक्यासाठी ती अनुकूल नव्हती. धावसंख्या धावफलकावरती एकूण 16 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा बादल तयार. ड्राईव्ह करतात कमरच्या दिशेने, धावचीची संधी आहे. डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित इथून ही विकेट धोक्यामध्ये आली असती, पण सिंगलने स्ट्राईकवरती आणतात ऋषीला. धावसंख्या धावफलकावरती एकूण 17 धावा झालेली आहे. लाईव्ह टेलिकास्ट सुरू या ठिकाणी आपण बघतायत ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती. आशिष भोईर यांची वाहिनी सध्या काम करतात आमचे विकास. त्यांचे बंधुराज आज नाही आहेत, छोटा बंधुराज प्रेम पवार. बघा एकाच घरातले 3-3 जण, म्हणजे पैसे घरातल्या घरातच राहतील. टॉप आहे, झेलची शक्यता आणि पहिला गडी बाद होणारच होता. आज झेल सोडलाय, विकासकडनं चूक झाली आहे आणि ज्या पद्धतीने चेंडू हवेत गेला, जजमेंट केलं, वाटलंच नाही की आज झेल सोडतील, पण होतं असं, कधी कधी होतं. जीवनदान ऋषीला दिलेलं आहे आणि इथून एक धावही दिलेली. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा झाल्यात. 70चं टार्गेट आहे. अजूनही आपण बघितलं तर 52 धावा करायचे आहेत विजयासाठी. ऑन साईडला खेळतायत, गॅप आहे, फिल्डर इथं दुरून थोडंसं पंप झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हो ना अखेर. काय रिस्क घेतले बघा, काय फिटनेस आहे आजही. खरं तर प्रत्येकाला हेवा वाटावा असा हा जीत भोईर कित्येक वर्ष या टीमला दिलेले आहेत. आजही त्याचा फिटनेस तोच आहे, आजही धावांची तीच भूक, आजही तोच फिटनेस, तीच जिद्द, तीच चिकाटी. संघ हितासाठी नेहमीच लढाऊ वृत्ती त्याची आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. इथे एक धोकादायक धाव त्याने घेतली आणि ऋषीला सांगितलं की तू ये, नॉन स्ट्राईकला मी पोचतोच. या दरम्यान 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा झालेल्या आहेत. 50 धावांची अजूनही गरज आहे. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 5 चेंडूमध्ये केवळ धावा आपण बघितल्या तर 6 आलेले आहेत. मोठा फटका आलाच नाही. बॉलिंग मार्कवर तयार. पुन्हा एकदा बादल. पहिल्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉलमध्ये 2 चौकार आले होते, पण या दुसऱ्या पेटूमध्ये आपण बघितलं तर एकही मोठा फटका आला नाही. बघूया अखेरच्या चेंडूवरती जीत ठोकतोय का एखादा मोठा फटका, की बादल रोखतोय त्याला. ओहो, अखेरच्या चेंडूवरती ठोकलाय हा षटकार आणि हा पहिला षटकार
या इनिंग मधला जीतच्या बॅट मधून. चौदा धावांचं योगदान. न्यू बॅटर मैदानामध्ये किरण म्हात्रे. तर हे किरण जे साबेचे कॅप्टन आहेत आणि बिंदास देखील आलेले आहेत. बिंदास यांचा व्यवसाय चांगला सुरू असेल अशी अपेक्षा आम्ही करतो. सो नव्याने सुरू केला होता खरं तर पाटील क्रीडांगणावरती. सुदर्शन पाटील त्याचबरोबर गणेश सावंगे सातत्याने या टीमला त्यांचा फार मोठा सपोर्ट असतो. 40+ संघ देखील आपण खेळताना बघत असतो साबेचा. बॉलिंग मार्ग तयार रितेश. ओहो किरण उडवलाय. जेल होईल का प्रश्न आहे आणि गेला डोक्यावर ना चेंडू. सीमा रेषेच्या बाहेर आला हा षटकार. ओहो आणखीन एक चौकार. यावेळेस मात्र किरणच्या बॅट मधून एज लागली होती. चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने येणारा हा चौकार.
धावसंख्या धावफलकावरती 36 झालेली आहे आणि अजूनही आपण बघितलं तर 34 धावांची गरज आहे. आम्हाला तेजस लगेचच सांगतात की किती धावा हव्यात. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, वाईट बॉलचा इशारा. संदीप माने पंचांच्या भूमिकेत. दुसऱ्या बाजूला राकेश कुंभार आपण बघतायत, मॅन फ्रॉम पडलेगाव. भरपूर जबरदस्त कारकीर्द राकेशचे राहिलेले, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पडले गावासाठी क्वालिटी क्रिकेट तोही खेळलेला आहे. दुसऱ्या बाजूला संदीप माने जे अडिलीसाठी सध्या 40+ क्रिकेटचा आनंद घेत आहेत, पण जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा अंपायरच्या भूमिकेतही त्यांना आपण बघत असतो. असे सगळे अंपायर खूप चांगली कामगिरी करत आहेत. पूर्वीचा काळ वेगळा होता की जे आयोजक होते तेच अंपायर राहायचे. त्यानंतर ही प्रथा पुढे जाऊन बंद पडली आणि त्यानंतर आपण सगळे अंपायर जे आपण बघत असतो की ते सावकाश बाळा सावकाश मोठ्या कष्टाने तयार केल्या VIP कक्ष. उडवलाय, उंच गेलाय, झेल होईल का प्रश्न फिल्डर जज करतायत आणि झेल स्वीकारलंय. ऋषी मात्रेने, फलंदाज बाद होईल किरण मात्रे. तर न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय, निशांत. किरणचा फटका फसला आणि सुंदर झेल आपण बघितला ऋषी मात्रेने कॉर्नर फेसच्या दिशेने टिपलेलं आहे. आणि या दरम्यान हा मोठा धक्का आहे, कारण की ज्या पद्धतीने किरण खेळत होते असं वाटलं होतं की संघाला विजयाच्या आणखी समीप नेतील, पण एका बाजूने अजूनही जीत मैदानावरती आणि जोपर्यंत जीत आहे तोपर्यंत धोक्याची घंटा वाजत राहील देसाई संघासाठी. कारण जीतकडे प्रचंड अनुभव आहे आणि एक जबरदस्त चेस मास्टर म्हणून त्याची ओळख राहिलेली आहे, ज्याला संकट मोचक म्हणून देखील आपण म्हणत असतो. तो जीत मैदानावरती आहे आणि आल्यानंतर लगेचच निशांतला काहीतरी कानमंत्र दिला, सल्ला दिलाय कशा पद्धतीने आपल्याला सामना जिंकायचा आहे. धावसंख्या धावफलकावरती एकूण 37. बॉलिंग मार्कवर तयार रितेश. अजूनही 33 धावांची गरज आहे विजयासाठी. टॉप एज, फटका फसलाय प्रवीण. ओहो, जेल ड्रॉप. आणि काय घडले बघा, दुसरा जेल ड्रॉप झालाय. मगाशी विकासने एक जेल ड्रॉप केला, इथे मात्र प्रवीणकडनं ही चूक होते. जेल सुटल्यानंतर एक धाव इथून निशांत मिळते आणि स्ट्राईक वरती येतोय तो जीत. जेल पकडला असता एक धाव इथे वाचवता आली असते आणि स्ट्राईकला न्यू बॅटर आला असता, पण या दरम्यान जीतला स्ट्राईक मिळते. धावसंख्या धावफलकावरती 38-32ची गरज आहे आणि 32 करण्यासाठी चेंडू आपण जर बघितले तर शिल्लक असतील 13 चेंडू, 32ची गरज आहे विजयासाठी. लॉंग चेस आहे, पण बघूया जीचा संघर्ष सुरू आहे. देसाई दुसऱ्या बाजूने प्रयत्न करतोय. रिव्हर्स साठी पवित्रा घेतला होता, पण शेवटच्या क्षणी लक्षात आलं की पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. हा वाईड बॉल, वाईडच्या आधाराने धावसंख्या धावफलकावरती 31 धावांची गरज आहे. 13 चेंडू शेष आहे. केतन मात्रेच्या अनुपस्थितीमध्ये संघ यंदा भरपूर स्पर्धा खेळलेल्या आहे. यावेळेस मात्र काय फिल्डिंग त्या ठिकाणी, वेस्ट ऑफ बादल होते. शॉट थर्डमॅनला, सुपर फिल्डिंग. इथून 3 धावा आपल्या टीमसाठी वाचवलेल्या आहेत आणि धावा वाचवणं म्हणजे क्रिकेटमध्ये धावा बनवण्यास समान असतं. आणि इथून आपण बघतायत धावसंख्या धावफलकावरती एकूण झाले 40. 12 चेंडूमध्ये अजूनही 30 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 15च आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. काय जबरदस्त संघर्ष मैदानावरती. एका बाजूला जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई, क्रिकेटचा धगधगता इतिहास या गावाचा राहिलेला आहे. दुसऱ्या बाजूला वाकण गावाचाही वैभवशाली इतिहास क्रिकेटमधला राहिलेला आहे आणि सातत्याने वाकण देसाई
या दोन गावांचं क्रिकेटच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच वर्चस्व राहिलेले आहे. 3 षटकं संपलेल्या, ड्रिंक्स ब्रेक त्या ठिकाणी होतोय विजयासाठी. 12 चेंडूमध्ये आपण जर बघितला तर गरज आहे ती 30 धावांची. आमची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी आपण बघतायत, यदुभाऊ मुंडे, अभय मुंडे, नरेश मुंडे, तेजस मुंडे, समीर मुंडे, सैनय मुंडे, हर्षू मुंडे, रुनव मुंडे, स्वप्नील मुंडे, तकदीर मुंडे, राहुल मुंडे, गणेश मुंडे आणि गणेश काळुराम मुंडे, हरीश मुंडे, जयेश मुंडे आणि हे सगळे मुंडे ब्रदर्स. त्याचबरोबर विराज देखील या ठिकाणी आहेत. तर विराज मुंडे यांचंही फार मोठं योगदान. खरं तर स्पर्धा आयोजित केल्यानंतर यदूने जेव्हा मला कॉल केला की थोडासा प्रश्न पडला की दादा आम्हाला फारसा अनुभव नाही आहे, पण त्याने सांगितलं की विराज आमच्या सोबतीला आहे. मी म्हटलं विराज तुझ्या सोबतीला तर तुला कसली गरज भासणार नाही, विराजकडे तो एक्सपिरियन्स आहे. विराजने काही स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांचं मार्गदर्शन फार मोलाचं असतं. आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात कधीतरी होतेच ना, कारण लगेचच काही एका रात्रीमध्ये कोणी क्रिकेटर बनत नाही, एका रात्रीमध्ये कोणी आयोजक बनत नाही. तुम्हाला तो अनुभव घ्यावा लागतो. बऱ्याचशा स्पर्धा आपण बघतो की आज स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक देशातली नंबर 1ची स्पर्धा जिला आपण संबोधतो. या स्पर्धेची सुरुवात 10-20 हजारांनी तर झाली होती आधी, त्यानंतर ती स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती नेऊन ठेवली जय दुर्गा माता क्रीडा संघ काटईने. विनोदादांचं फार मोठं योगदान त्या स्पर्धेसाठी राहिले. सगळे मॅनेजमेंट कमिटीची प्रचंड मेहनत. आणि आज आपण जर बघितलं तर स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक दुसऱ्या स्थानावरती आहे सुप्रीमो ट्रॉफी नंतर, जे की यादी तयार करण्यात आली होती. तुमच्यापर्यंत माहिती मी जरूर देईन. वळूया मॅचच्या दिशेने. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न यावेळेस आपण बघतायत रिव्हर्स सातत्याने अटेम्प्ट करतायत, कारण फार मोठी गॅप आहे पॉईंट आणि थर्ड मॅनच्या मध्ये. डीपला क्षेत्ररक्षक नसल्या कारणाने तिथे ते खेळण्याचा प्रयत्न करतात. डॉट बॉल. 11 चेंडू 30ची गरज आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये जात असताना आपण बघतोय. बघूया काय दडलंय या मॅचमध्ये. जीतचा संघर्ष सुरू आहे. दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्कवर दक्ष. ओहो, अप्रतिम डिलिव्हरी, काय गोलंदाजी दक्ष. एक आपण आपल्या संघामध्ये बघितलेले आहे, अप्रतिम कामगिरी. सलग 2 चेंडू डॉट. प्रेशर मात्र आता जीत भोईरवरती, कारण 10 चेंडू मध्ये आता 30 धावांची गरज आहे. कोळेगावचे दक्ष आहेत आणि 2 दक्ष त्या टीम मध्ये. हा चेंडू अलंग ग्राउंड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. स्ट्राईक हवे जीतला, ती प्राप्त झाली आहे आणि आता 28 धावांची गरज आहे. बघूया डगआउट मधून सांगतात की एखादा हिट या मॅच मध्ये घेऊन येईल आपल्याला, पण बघूया जीत त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. पण दुसऱ्या बाजूला दक्षने 3 चेंडू मध्ये आपण बघतात केवळ 2 धावा दिलेल्या आहेत. पुढचे 9 चेंडू शेष आहेत आणि अजूनही 28 धावा करायचे आहे. 70चं भलं मोठं टार्गेट सेट केलंय जे वागेश्वर क्रीडा संघ देसाईने. जबरदस्त बॅटिंग केली, टॉस गमावला होता. 9 चेंडू आणि विजयासाठी धावा हव्यात 28. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे या ओव्हरमध्ये. दक्ष तयार पुन्हा एकदा. फटका फसला, झेलची शक्यता आहे आणि हा झेल त्या ठिकाणी स्वीकारला गेलाय. क्षेत्ररक्षक आकाश उर्फ सावल्याने हा झेल टिपलाय. जी चकळीचा अंत आणि आता मात्र चिंता वाढली आहे वाकण संघाची, कारण इथून आता येणाऱ्या 8 चेंडू मध्ये करायच्या धावा 28. सुटकेचा निश्वास सोडलाय जे वागेश्वर क्रीडा संघ देसाईने. आकाशने का सुंदर झेल टिपला.
एक रनिंग कॅच फार वेगाने धावत गेले होते आणि माहीत होतं की ही कॅच पकडली तर ही मॅच आपण आपल्या बाजूने झुकवू शकतो आणि या कॅचने पूर्णपणे आता या सामन्याचं चित्र बदललंय. आता चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 28ची गरज आहे. बघूया, जीतने आजवर अनेक सामने जिंकून दिलेले आहेत पण या यंगस्टरलाही कुठेतरी ही संधी मिळालेली आहे. त्यांनाही स्वतःला सिद्ध करावं लागेल. आपल्या गुणवत्तेला इथून मात्र न्याय द्यावा लागेल. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 28ची गरज. दक्ष ओ ए ज्योती मागे गेला चेंडू. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. नशिबाची साथ, नशिबाचा चौकार. 4 धावा. जीतच्या अगेन्स्ट ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, चांगली लाईन लेंथ, जीतला शांत ठेवला. हा देखील चांगलाच चेंडू होता पण एज लागली आणि या 4 धावा आल्यात. ओहो, लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर म्हणतील प्रेक्षक. आला हा षटकार. प्रीतच्या बॅट मधून आला हा घणाघाती प्रहार षटकार. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आणि विजयासाठी आता 18 धावांची गरज आहे. विकेट्स आपण बघूया. देसाईचे किती विकेट गेले होते आम्हाला सांगतील तेजस. देसाईचे एकूण 4 विकेट आहेत आणि वाखांचे विकेट किती आहेत? एकूण 3. त्यामुळे धावांची जर बरोबरी केली, विकेटची बरोबरी होऊनही धावांची बरोबरी केली तरी टॉसच्या आधारावरती मॅच जिंकू शकतात. 17 ही चालतील. पण बघा, जीत गेला आणि प्रीत मैदानावरती आलाय. प्रीतने षटकार ठोकलाय. डाव्या हाताचा हा फलंदाज सध्याच्या घडीला भरपूर चर्चा खेळाडूची होते. अनेक जण म्हणतात की वाकण संघासाठी एक लेफ्ट हँडेड चांगला बॅटर टीममध्ये आलेला आहे. पूर्वी आपण प्रदीपला या टीममध्ये एकमेव लेफ्ट हँडेड बघितला होता आणि आता आपण बघतोय प्रीतला. लेफ्ट हँडेड बॉलर जीतला आपण बघितलेलं आहे पण बॅट्समन लेफ्टी या टीममध्ये नव्हता आणि तो आलेला आहे. बघूया आपण ही मॅच. आता इथून 18ची गरज आहे 6 चेंडूमध्ये. अखेर षटक घेऊन येत आहेत हिमांशू. बघूया हिमांशू काय करतायत. 6 बॉल 18 रोखायचे, 17 ही चालतील. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. संधी आहे हिरो बनण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची. समोर हिमांशू तयार. पलावा सिटी इनकडनं स्टॅकिंग इनला निशांत. 6 बॉल 18ची गरज. होतील का प्रश्न? होऊ शकतात, होऊ शकत नाही, काही घडू शकतं पण बघूया. त्या षटकाने कुठून तरी आस लागली विजयाची. हो, खोदून काढलाय चेंडू या ठिकाणी आपण बघतायत लॉंगॉनच्या दिशेने आणि या दरम्यान केवळ एकच धाव. स्ट्राईक प्रीतकडे राहिलेली आहे आणि त्यामुळे आता बघूया 5 बॉल 17ची गरज आहे. एखादा हिट आला तर मॅच आणखीन सोपी होईल पण बघूया. टॅलेंट तर आहे आणि काहीतरी चर्चा करतायत निशांत. प्रीत तयार होतोय. 5 चेंडू 17ची गरज आहे विजयासाठी. काय घडले या मॅच मध्ये? कोण जिंकणार? इथून वाकण की देसाई? हा प्रश्न अजूनही याचं उत्तर आपल्याला माहिती नाही पण बघूया. हिमांशूने चांगली बॉलिंग केली तर देसाई इथून जरूर जिंकेल पण जर प्रीतची बॅट तळपली तरी मॅच जिंकून देऊ शकतो. ड्राईव्ह करतायत अलंग ग्राउंड. चेंडू गेला लॉंगाच्या दिशेने. पहिली धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी धोका पत्करलाय. तिथे झाले चूक. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी हितेश भोईर आणि या 2 धावा आल्या. स्ट्राईक प्रीतला हवी आहे आणि आता मात्र 4 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. एखादा बिग हिट इथून वाकणला विजयाच्या समीप आणेल पण जर इथून चांगले चेंडू हाताळले गेले तर मात्र कठीण होईल वाकण संघासाठी. बघूया. प्रीत तयार. ओ, उंच गेलाय. फटका फसलाय. संपर्क नाही झाला. ओहो, झेल त्या ठिकाणी सुटला होता आणि या दरम्यान फलंदाज निशांत बाद होईल. हा 3रा झेल या इनिंग मध्ये सोडलाय देसाई संघाने. फलंदाज बाद झालाय पण स्ट्राईकला आलाय प्रीत. फलंदाज निशांत बाद.
झालेले आहेत. टॉस वाकनने जिंकलेले आहे आणि त्यामुळे आता 3 बॉलमध्ये 14 करायचे आहेत. 13ही चालतील विकेट न गमावता. बघूया 3-13ही चालतील पण 3-14ची गरज आहे. स्ट्राईकला प्रीत, न्यू बॅटर मैदानावरती येतोय. उमेश भोईर नॉन स्ट्राईक एंडला बॉलिंग मार्कवर तयार. हिमांशू ऑन साइडला स्क्वेअर होतो. विकेट गॅप मध्ये चेंडू गेलाय. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या दरम्यान या 2 धावा इथून होत आहेत पूर्ण. इक्वेशन आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची गरज आहे. एक षटकार इथून आला तर मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाईल, पण इथून जर षटकारा व्यतिरिक्त काही घडलं, चौकार किंवा सिंगल डबल साठी डॉट आला तर ही मॅच वाकन संघाच्या हातातून निसटेल. बघूया 2 बॉल शिल्लक आहेत. 12ची गरज आहे. चांगली बॉलिंग झाली ओव्हरमध्ये. एकही मोठा फटका पहिल्या 4 बॉलमध्ये खेळू दिला नाही हिमांशूने. त्यामुळे आता शेवटला 12 धावा 2 चेंडूमध्ये हे समीकरण आता मात्र वाकन संघासाठी. सेलिम मिड ऑफला एक फिल्डर तैनात केलाय. स्वतः प्रवीण आहेत. यावेळेस ड्राईव्ह करतायत अलंग द ग्राउंड. अजिबात या फटक्याला महत्व नाहीये आणि अशा प्रकारे हा सामना देसाई संघाने जिंकलेला असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण की एका चेंडूमध्ये आता 11 धावा होणार कशा हा प्रश्न आहे. या ओव्हरमध्ये एकही बिग हिट आला नाही, त्यामुळेच ही मॅच देसाई संघाच्या बाजूने झुकली. एक फिल्डर एकदम फाईन ठेवलाय. माहिती आहे की वाईड वरती एखादा चौकार आला, पंजा वगैरे आला तर प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे एक फिल्डर मागे ठेवलाय आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे तो 10 धावांनी. जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाईने त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि लगेच साबे टीम आपण